नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज जो विषय मी आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की आयुष्यामध्ये आपल्या संदर्भात होणारी टीका आपण कशा पद्धतीने टाळू शकतो. आयुष्यामध्ये टीकेला सामोरे जाताना याचाच अर्थ की हाऊ टू फेस क्रिटिसिझम हा विषय आज आपण व्यवस्थितपणे मानसशास्त्रीयरित्या समजून घेणार आहोत. मानवी आयुष्यामध्ये व्यक्तिगत नात्यांमध्ये किंवा व्यावसायिक नात्यांमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे टीकेला सामोरे जावं लागतं. आपल्यावर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीची टीका होत असते किंवा होऊ शकते किंवा होणारच असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या संदर्भात होणाऱ्या टीकेला कशा पद्धतीने सामोरे जावं हे आज आपण विस्तृतपणे समजून घेणार आहोत. संत तुकाराम महाराजांचं एक अतिशय प्रसिद्ध अभंगातील ओळ आहे. ती ओळ अशी म्हणते की निंदकाचे घर असावे शेजारी. आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवती असणारे निंदक हे खऱ्या अर्थाने खरंच निंदक असतात का, किंवा त्या संदर्भात आपली मानसिकता त्या निंदेविषयी आणि त्या निंदकाविषयी काय असावी या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आपल्या संदर्भात होणाऱ्या टीकेकडे सकारात्मकतेने पाहून स्वतःमध्ये कशी सुधारणा करता यावी किंवा करता येईल याबद्दल काही वेगवेगळ्या छोट्याशा टिप्स आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सर्वात पहिलं महत्त्वाचं घटक जो आहे टीकेच्या संदर्भात, की टीकेच्या संदर्भात त्वरित प्रतिक्रिया देणे टाळलं पाहिजे. टीकेच्या संदर्भात ती टीका पूर्णपणे समजून घेऊन आणि विशेषतः शांतपणे समजून घेऊन ती टीका ऐकल्याबरोबर लगेच रागू नका किंवा स्वतःचा बचाव करू नका. बऱ्याचदा आपण जेव्हा आपल्यावर टीका होते तेव्हा आपण त्या पद्धतीचे नाहीत किंवा त्या टीकेला सामोरो किंवा साजेशी आपली भूमिका नाही या संदर्भात आपण स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करतो, परंतु तेही प्रामुख्याने टाळलं पाहिजे. उत्तर देण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घ्या आणि विचार करण्यासाठी स्वतःला थोडा वेळ घ्या आणि योग्य परिपक्व मानसिक अवस्थेमध्येच टीकेच्या संदर्भात बोलायला सुरुवात करा. दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे टीकेच्या संदर्भात किंवा क्रिटिसिझमच्या संदर्भात, की झालेली टीकेचं वर्गीकरण सुद्धा आपण करायला विसरतो. रागाच्या भरामध्ये असह्य झालेली टीका आणि त्याचं प्रत्युत्तर देण्याची मानसिकता आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात असते, परंतु ती अगोदर सांगितल्याप्रमाणे ती टाळली पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं घटक आहे की टीकेचं वर्गीकरण करायला पाहिजे. खरंच झालेली टीका ही माझ्यासाठी रचनात्मक टीका आहे का, याचाच अर्थ काय कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आहे. यामध्ये माझ्या कामातली काही चूक दाखवून देणं किंवा ती सुधारण्यासाठी काही सांगितलं असेल आणि खरंच ही सुधारणेला वाव असेल आणि त्या सर्व सुधारणेमुळे माझीच प्रगती साधल्या जात असेल तर ही रचनात्मक टीका आहे. उदाहरणार्थ, आईवडिलांकडून आलेलं काही क्रिटिसिझम हे सुद्धा बऱ्याचदा रचनात्मक असू शकतं, परंतु आपण त्याचं वर्गीकरण न केल्यामुळे झालेली टीका ही व्यक्तिगत स्वरूपाची असेल असं आपल्याला वाटत राहतं आणि त्या टीकेला आपण लवकरात लवकर रिॲक्शन देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे माझ्या संदर्भात झालेली टीका ही जर माझ्या सुधारणेला वाव देणारी असेल तर ती मी अतिशय सकारात्मकतेने स्वीकारायला हवी. टीकेचा दुसरा जो प्रकार आहे की विघातक टीका म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह टीका. काही लोक केवळ तुम्हाला कमी लेखण्यासाठी किंवा व्यक्तिगत हेतूने टीका करण्यासाठी अशा निरर्थक टीका करत असतात आणि त्यामुळे अशा विघातक टीकांकडे उत्तर न देता त्या सरळ दुर्लक्ष करायला शिकायला हवं. पुढे जाऊन टीकेच्या संदर्भात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की टीका आपण बऱ्याचदा व्यक्तिगत स्वरूपावर घेतो, परंतु
आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये आपल्याकडून काही चुका होऊ शकतात आणि त्यामुळे त्या चुका, त्या टीका व्यक्तिगत स्वरूपात घेण्याची गरज नाहीत. उदाहरणार्थ, कोणीतरी जर असं सांगितलं कामावर लक्ष द्या, तर खरं तर ही एक व्यावसायिक सूचना आहे. ती टीका तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वावर नसून तुमच्या काम करण्याच्या शैलीवर आहेत किंवा कृतीवर असू शकते. त्यामुळे त्या कृतीमध्ये सुधारणा करणं, त्या शैलीमध्ये सुधारणा करणं एवढंच अपेक्षित असतं, परंतु आपण ती टीका व्यक्तिगत स्वरूपात घेतो. ती टीका आपल्या व्यक्तिमत्वावर झाली असं आपल्याला मानसिकरित्या वाटत राहतं. त्यामुळे टीकेच्या संदर्भात टीका आपल्या कार्यशैलीवर आहे की आपल्या काम करण्याच्या क्षमतेवर आहे किंवा काम करण्याच्या पद्धतीवर आहेत, असं जर असेल तर ती व्यक्तिगत घेण्यासाठी टाळाटाळ करायला हवी. बऱ्याचदा टीका आपण इमोशनल पद्धतीने सुद्धा घेतो. म्हणजे आपलं भावना आणि आपला तर्क याच्यामध्ये कुठेही सांगड न ठेवता बऱ्याचदा आपण आपल्या इमोशन बाजूला ठेवून त्या खरं तर टीका तर्कशास्त्राच्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. आणि झालेली टीका ही एक त्रयस्थ पद्धतीने बघायला हवं. उदाहरणार्थ, हीच टीका जर माझ्या मित्राने केली असती तर मी त्याच्यातून काय धडा घेतला असता, आणि तीच टीका माझ्या बॉसने जर केली तर मला खरं तर बऱ्याचदा राग येऊ शकतो. त्यामुळे बऱ्याचदा वेगवेगळ्या अँगलने हीच सजेशन माझ्या मित्राने, सहकार्याने दिली असती तर मी त्याला कशा पद्धतीने घेतलं असतं, हीच सजेशन माझ्या मोठ्या भावाने किंवा वडिलांनी दिलं असतं तर मी त्याला कशा पद्धतीने बघितलं असतं. त्यामुळे फक्त भावनिक होऊन त्या टीकेकडे न बघता त्याचे वेगवेगळे अँगल्सने आणि तर्काने आपण त्या टीकेकडे बघून, त्या परिस्थितीकडे त्रयस्थ नजरेने बघून ती टीकेला समजून घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा टीका झाल्यानंतर आपण त्या टीकेकडे अतिशय निगेटिव्ह पद्धतीने बघतो, परंतु जर खरंच त्या टीकेमध्ये तुमच्या सुधारणेसाठी वाव असेल तर बऱ्याच गोष्टी तुम्ही क्लॅरिफाय करून घेऊ शकता. जर टीका समजली नसेल तर समोरच्या व्यक्तीला शांतपणे विचारा की मी यात नेमकी काय सुधारणा करू शकतो, कृपया मला काही डाऊट्स आहेत, जर ते तुम्ही दूर केले तर मला माझ्या कामामध्ये सुधारणा करता येईल. तुम्हाला काय अपेक्षित आहेत, कशा पद्धतीने मी काम करणं गरजेचं आहे. अशा छोट्या छोट्या क्लॅरिफाय पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारून तुम्ही झालेल्या टीकामधून नवीन जगण्याचं, नवीन कार्यशैलीचा जन्म देऊ शकता. बऱ्याचदा टीका करणाऱ्याला आपण अतिशय तिरस्कार नजरेने पण बघतो, परंतु खरं तर टीका करणाऱ्यांचे खरं तर तुम्ही आभार मानायला पाहिजे. जर टीका योग्य आणि सुधारणा करणारी असेल तर समोरच्या व्यक्तीने तुम्हाला दिशा दाखवल्याबद्दल तुम्ही त्यांचं खरं तर आभार मानायला पाहिजे. उदाहरण घेऊयात, आपण चुकीच्या रस्त्याने जात आहोत, चुकीच्या कार्यशैलीने आपण काम करत आहोत आणि कोणीतरी अशा वेळेस आपल्यावर टीकेच्या माध्यमातून आपल्याला खरा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला, तर खरं तर तो टीकाकार नसून तो आपला हितचिंतक आहे. त्यामुळे ही सद्विवेक बुद्धी आपण आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करायला पाहिजे की टीका ह्या खरं तर टीकात्मक कामासाठी नसतात. खरं तर टीका ह्या आपल्या व्यक्तिगत सुधारणामध्ये मोठ्या प्रमाणात भर घालण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे टीकेच्या संदर्भात, क्रिटिसिझमच्या संदर्भात मनाचा मोठेपणा निर्माण करायला विसरू नका. त्यामुळे तुमची परिपक्वता म्हणजेच मॅच्युरिटी वाढते. टीकेमुळे खचून न जाता स्वतःच्या प्रगतीमध्ये त्याची कशी पायरी तयार करायची हे आपल्याला शिकता येतं. त्यामुळे टीका ह्या नेहमी टीका नसतात, बऱ्याचदा त्या नवीन कार्यशैलीच्या, नवीन व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा पाया असतात. तर ही क्लिप तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल आपला अभिप्राय नक्की कळवा. थँक्यू सो मच.